हे आई बाबांना समजाव ना. अगं ते माझ्यासाठी गावच्या मुलांची स्थळं घेऊन येत आहेत. मी सांगितलंय ना, मी लग्न करेन तर मुंबईतल्या मुलाशीच करेन. अगं पण माझी काही स्वप्न आहेत की नाही? हो, बास हा बाबा बास. प्रत्येक वेळेस माझं कमी शिक्षण, माझं व्यवहार ज्ञान काढायची गरज आहे का? हो, सुंदर नाहीये का मी? मग बास ना. तुम्ही बघाच, एखाद दिवस मुंबईतला मोठा बिझनेसमॅन येईल माझा हात मागायला. जेव्हा तो येईल ना, तेव्हा मी खूप भाव खाईन. तयार व्हायलाच मस्त 3-4 तास गेले. आणि मला बघण्याची त्याची उत्सुकता अशी ताणून धरेन ना, आणि मग त्याच्या समोर येईल टेचार एखाद्या राणीसारखी. तुला माहितीये मग ना, झालं नाही झालं, बोला ना अजून. केलीत माझ्या स्वप्नांची माती, अजून काय? तुमच्यापेक्षा ना ती जानकी ताई बरी आहे. किमान मला काही टोचून तर नाही बोलत ती. आई तुझ्यामुळे तुझ्यामुळे मला तिला टोचून बोलावं लागतं. पण ती नेहमी म्हणते माझ्या बाबतीत जे काय होईल ना ते चांगलंच होईल. मला विश्वास आहे, ती म्हणते ना तेच खरं होणार आहे. माझ्या बाबतीत जे काय होणार ते चांगलंच होणार.